तुमचा पहिला प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तुमचे ऑप्शन आहे लुंबिनी, बी. कुशीनगर, सी. सारनाथ, डी. गया. तुमचे योग्य उत्तर आहे लुंबिनी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बुद्धांना ज्ञान कुठे प्राप्त झाले? तुमचे ऑप्शन आहे सारनाथ, बी. बोधगया, सी. राजगृह, डी. वैशाली. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बोधगया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले? तुमचे ऑप्शन आहे कुशीनगर, बी. सारनाथ, सी. नालंदा, डी. बुद्धगया. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सारनाथ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय? तुमचे ऑप्शन आहे भीमराव रामजी आंबेडकर, बी. भीमराव गोविंद आंबेडकर, सी. भीमराव शिवाजी आंबेडकर, डी. भीमराव कृष्णाजी आंबेडकर. तुमचे योग्य उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहे नेहरू, बी. गांधी, सी. आंबेडकर, डी. पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे सी. आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकर यांचे दीक्षाभूमी ठिकाण कोणते? तुमचे ऑप्शन आहे पंढरपूर, बी. पुणे, सी. नागपूर, डी. मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे सी. नागपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग कोणत्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते? तुमचे ऑप्शन आहे गृहयुद्ध, बी. हिंदुस्थान रिपब्लिकन, सी. आझाद हिंद सेना, डी. सत्याग्रह. तुमचे योग्य उत्तर आहे बी. हिंदुस्थान रिपब्लिकन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या प्रकरणात फाशी झाली? तुमचे ऑप्शन आहे काकोरी प्रकरण, बी. सायमन कमिशन, सी. लाहोर कट प्रकरण, डी. जलियांवाला बाग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. लाहोर कट प्रकरण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग यांचे वय फाशीच्या वेळी किती होते? तुमचे ऑप्शन आहे 19 वर्षे, बी. 21 वर्षे, सी. 23 वर्षे, डी. 25 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 23 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राजगुरू कोणत्या राज्याचे होते? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. उत्तर प्रदेश.
तुमचे योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राजगुरू कोणत्या क्रांतिकारकांचे सहकारी होते? तुमचे ऑप्शन आहे गांधीजी, बी नेताजी, सी भगतसिंग, डी गोखले. तुमचे योग्य उत्तर आहे सी भगतसिंग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव काय? तुमचे ऑप्शन आहे रामप्रसाद बिस्मिल, बी चंद्रशेखर तिवारी, सी चंद्रशेखर शर्मा, डी चंद्रशेखर पांडे. तुमचे योग्य उत्तर आहे बी चंद्रशेखर तिवारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांचे प्रसिद्ध ध्येयवाक्य काय? तुमचे ऑप्शन आहे करो या मरो, बी इन्किलाब जिंदाबाद, सी मेरा रंग दे बसंती चोला, डी पकडले जाणार नाही. तुमचे योग्य उत्तर आहे डी पकडले जाणार नाही. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांनी स्वातंत्र्यासाठी कोणत्या संघटनेत काम केले? तुमचे ऑप्शन आहे काँग्रेस, बी आझाद हिंद फौज, सी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, डी मुस्लिम लीग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आझाद यांचे बलिदान कुठे झाले? तुमचे ऑप्शन आहे इलाहाबाद, बी दिल्ली, सी लखनौ, डी मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे इलाहाबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बुद्धांचे 4 आर्यसत्य कोणासंबंधी आहेत? तुमचे ऑप्शन आहे राजकारण, बी दुःख व मोक्ष, सी युद्ध कला, डी कर्मकांड. तुमचे योग्य उत्तर आहे बी दुःख व मोक्ष. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर जयंती कोणत्या दिवशी साजरी होते? तुमचे ऑप्शन आहे 26 जानेवारी, बी 14 एप्रिल, सी 2 ऑक्टोबर, डी 6 डिसेंबर. तुमचे योग्य उत्तर आहे बी 14 एप्रिल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग यांनी तुरुंगात कोणती ऐतिहासिक मागणी केली होती? तुमचे ऑप्शन आहे वेतन वाढ, बी राजकीय कैद्यांना हक्क, सी ब्रिटिशांच्या बाजूने लढणे, डी पगार वाढ. तुमचे योग्य उत्तर आहे बी राजकीय कैद्यांना हक्क. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बुद्धांचे उपदेश कोणत्या ग्रंथात मिळतात? तुमचे ऑप्शन आहे वेद, बी त्रिपिटक, सी कुराण, डी गुरु ग्रंथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी त्रिपिटक. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला?
तुमचे ऑप्शन आहे अ. 1947, बी. 1950, सी. 1956, डी. 1960. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1956.